लुक केलेला आहे, कोली लुक केलेला आहे. आणि सोनं बघा किती किलो आहे. हा वजन नाही केलाय, मोजू शकत ना. मस्तपैकी कोली लुक केलेला आहे दादांनी. चला एकविरा माते के आई माऊलीचा येलकोट येलकोट. मंडळी या साईडला आई एकविराची पालखी आलेली आहे. तीच पालखी आता वाजत गाजत होळीमध्ये बसल आणि त्याच्यानंतर ते होळीमध्ये फिरणार आणि मग पैजाना शर्यतीला सुरुवात होणार आहे. चला आई माऊलीचा. चला एकविरा माते की जय म्हणून आता बार वाजलेला आहे. चला या साईडला शिरा पण हाताळलेले आहेत. तर पुंडलिका खाडीतील शीड होड्यांचा जल्लोष बघणार आहोत आपण. आणि आता जे स्पर्धक आहे ते 8 स्पर्धक आहे आणि स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. चला आई माऊलीचा उदो उदो म्हणत आता स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. आपल्याला बघा न्यायासाठी आलाय रोहन पाटील आणि आता मिकी माऊस पण झालाय. कोण झालं काय माहित नाही, पण खास आपल्याला नेण्यासाठी आलेला आहे. तू डान्स करत असताना आई एकविरा बोटीत आहे. तर चला आता आपण आई एकविरा बोटीमध्ये जाऊ आणि शिरांच्या होड्याच्या शर्यती आपण यामध्ये दाखवणार आहोत. हाय कर पुंडलिका खाडीची जल्लोष बघू शकता तुम्ही. प्रत्येकाने आपापल्या होडी काढलेले आहेत. डीजे बँजोच्या तालावर आता शर्यतीला सुरुवात झालेली आहे. आई माऊलीचा उदो उदो म्हणत आता सुरुवात झालेली आहे. आपले कोली बांधव फुल एन्जॉय करताना या साईडला पण आई एकविरा बोट दिसते आणि फुल एन्जॉय करताना. आणि बाऊला पिसालला ओम भट सोहा. थंडा पिताय माका थंडा पिताय. आणि पाण्याची जत्रा बघण्यासाठी बघा सगळे बोटी चाललेले. नमस्कार मंडळी, मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करते आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मंडळीच्या शर्यतीचा जंगी सामना बघणार आहोत. तर आता सकाळचा टाईम आहे, सकाळचे आता वाजलेले 10 वाजलेले आहेत आणि आता आपण आलो आहेत आग्रावला. तर चला आई माऊलीचा उदो उदो म्हणून व्हिडिओला सुरुवात केलीच आहे. दर्शन वगैरे माऊलीचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि तुम्ही समोर बघू शकता दर्यासागर मित्र मंडळ आग्रा पूर्वपाडा आपले सहर्ष स्वागत करत आहे. आणि आता होड्यांचा जल्लोष आपण बघणार आहोत. आपण सकाळी लवकर आलोय, सर्व आपण यामध्ये कव्हर करून दाखवणार आहोत. चला तर मंडळी आता आपण आलेलो तर आग्रावला. आणि बघा महालक्ष्मी बोट दिसते आणि सकाळचा आहे समोर दिसतंय ते शिराचे होडी दिसते. सर्व तयारी यांची झालेली आहे. फक्त आता शीर व्हायचं आहे. बघा शीर लांब लचक मधली काठी बोलतो याला, त्याच्यावर सर्व गेम असतो. आता शीड वगैरे लागल त्याच्या अगोदर जोर पाणी भरायचा टाईम आहे. आता 10 वाजलेले आहेत. माहेर घरा आलेलो आहे. आईची पालखी सुंदर पालखी सजवण्याचं काम सुरू आहे या साईडला.
चला आता सकाळचं 10 वाजले, सकाळचे 10 वाजले. पालखी वगैरे सजून झालेले आहे. या साईडला संदीप भाऊ दिसतात आईची पालखी सजवताना. आलेलो आहेत आग्रावला आलेलो आहेत आणि हिरावती बोटीच्या शिराजवला पण आलेलो आहेत. आणि या दादांचे आपले कोली बांधव आहेत, यांची एवढी मेहनत असं ना का 15 दिवस महिना अगोदर या शीड होड्यांच्या शर्यतीसाठी तयारी करायला लागते. आपल्यासोबत काही आपले कोली बांधव आहेत, ती थोडीफार आपण माहिती यांच्याकडून जाणून घेऊ. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? राजेश नाकवा. हा राजेश नाकवा आहेत. कशी तयारी असते ही आम्हाला भरपूर मेहनत करायला लागते. आम्हाला पहिली गोष्ट काठी, परबान, शीड याची मेहनत आम्हाला खूप घ्यायला लागते. रात्रंदिवस आम्ही खूप मेहनत करतो. आणि तशीच आमची सर्व मंडळी 25-30 माणसं आमची असतात. एका बोटीत 30 माणसं 32 माणसाचं 32 माणसं असतात आमची. त्यांची फुल मेहनत. तर आता किती होडे आहेत? 8 आहेत. 8 होडे आहेत. आणि आता किती वाजता सुरू होतील? 11:30 ते 12 वाजेपर्यंत म्हणजे भरती आता चालू झाले. वेळ चालू झालेली आहे. हा हे बघ शिराचा या साईडला काम सुरू आहे यांचा. आता थोड्याच वेळात शिर वगैरे घेऊन पुढे आपण पक्तीवर जाणार आहोत. आणि पाण्यातला जल्लोष काय असतो ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला कुंडलिका खाडीतील शिरांच्या होड्याचा जंगी सामना बघणार आहोत आपण. आग्रावला आपण आलेले आहेत आणि थोड्याच वेळात आता वाजलेले सकाळचे 10 वाजलेले आहेत. शिराचं काम चालू आहे या साईडला. आपले सर्व कोली बांधव आहेत, यांची मेहनत एक महिना अगोदर शर्यतीसाठी खूप मेहनत असते यामागे. तर चला शिरांच्या होड्याचा जंगी सामना या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. ते काय देवाच्या खूप पर आहे. वाऱ्यावर आहे ना, वारा असेल तर चालला. वाऱ्याची साथ ज्याला भेटेल तर पण तुमची पण काहीतरी स्ट्रॅटेजी ठेवली असेल. 8 जणांमध्ये भरपूर टफ फाईट चालू असतात. होडीमध्ये 35 माणसं असतात. ओके, एका होडीमध्ये 35 माणसं असतात. ओके, आणि ती शिराचा बॅलन्स एवढा सांभाळायचा असते की त्याच्यामध्ये बॅलन्स सांभाळणार तेव्हा ते शिराचा बॅलन्स जर आला नाही ना तर होडी बुडतोय. पण ओके, असं पण आहे. पलटी पण मारली जाते. म्हणजे वाऱ्याचा हवामान चेक करणं, त्याच्या प्रमाणानुसार शीर सोडलं जाणार. आमचा लागायचा असं होडी अशी आम्ही बल धरून ठेवतोय. पण ती होडी वाढत शिराचा बघा तुम्ही कापा. तर मंडळी आता आपण आलेलो आहे जयवंती बोटीच्या शिर आहे या साईडला. आणि सर्व आपले कोली बांधव आहे, शिराचं काम चालू आहे या साईडला. सर्व जयवंती बोटीचे सर्व सदस्य आहेत यातला. आणि थोड्याच वेळातला आता जंगी सामना पण होणार आहे. शिरांच्या होड्यांच्या शर्यती पण तुम्ही यामध्ये बघणार आहात. आणि या साईडला बघा मस्त 1 नंबर लुक कोहली, सर्वात भारी कोहली लुक केलं आहे दादा. दादा नाव काय तुमचं? हा सम्राट दादा. 1 नंबर सुरका बिरका घातलेला आहे. चला. आणि हे शिराचं काम जवळजवळ 1 महिना अगोदर याची सर्व लगबग असते. यामागे खूप मेहनत आहे आपल्या या कोली राजाची. ती पण मेहनत आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. 15 दिवस ते 1 महिना अगोदर ही तयारी सगळी करायला लागते. जयवंती बोटीजवळ आलेलो आहे आपण. चला सकाळचा टाइम आहे, सकाळचे 11:15 वाजलेले आहेत. आणि या साईडला सगळे जे बँजू डीजे वाले जे असतात ते आता चालेत, बँजू वगैरे घेऊन होडीतला चालले आहेत. भरतीचा पण टाइम सुरू झाला. चॅलेंजर बॉईज आग्राव सर्वांनी मस्तपैकी कोली लुक केलेला आहे. आई माऊलीचा जेलकोट लुक केलेला आहे, कोली लुक केलेला आहे. आणि सोनं बघा किती किलो आहे. हा वजन नाही केलाय, मोजू शकत ना. मस्तपैकी कोली लुक केलेला आहे दादांनी. चला या साईडला दिसतंय लक्ष्मी बोट दिसतंय. पैजीसाठी आता तयार झालेले आहे. आता वाजलेले आहेत 12 वाजलेले आहेत. आणि मस्तपैकी आता 12 वाजता सुटलेले लक्ष्मी बोट सुटलेले आहेत. चला आता अशा 7 ते 8 होड्या असणार आहे. तर मंडळी आपल्यासोबत आहे काशीनाथ दादा तांडेल आहे. आणि यांचं तांडेल कलेक्शन बघू शकता समोर स्क्रीनवर. तुम्हाला असे कोली लुकमध्ये कपडे दागिने पाहिजे असतील तर यांच्याकडे दिलेल्या नंबरवर तुम्ही हाय टाका, कॉल करू शकता तुम्ही. मस्तपैकी गेटअप केलेले आहे. खास कुलाब्यावरून आलेले आहेत शिरांच्या होड्यांची शर्यती बघण्यासाठी. बघा लुक बघा, त्यांचे चप्पल बघितले तर 1 नंबर आहे बघा. मासा मावरो कोली नाकवा. तर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर हाय किंवा इंस्टावर फॉलो करू शकता आणि मागू शकता ना. हां हे बघा समोर नंबर दिलेला आहे तुम्हाला. या साईडला मस्तपैकी बोटी वगैरे सजवलेल्या आहेत. पता केला मंडळी. या साईडला आई एकविरेची पालखी आलेली आहे. तीच पालखी आता वाजत वाजत होडीमध्ये बसल आणि त्याच्यानंतर ते होडीमध्ये फिरणार आणि मग पैजाना शर्यतीला सुरुवात होणार आहे. चला आई माऊलीचा
मंडळी आता आपण आलेलो आहे सागर महालक्ष्मी बोटीमध्ये आलेलो आहेत आणि आई एकविरीची जी पालखी असते ती या बोटीमध्ये ठेवली जाते आणि नंतर मग शर्यतींना सुरुवात होते. आता ही पालखी बोटीमध्ये चढवण्याचं काम सुरू आहे. आई माऊलीचा उदो उदोच्या गजरातला आता पालखी बोटीमध्ये चढवलेली आहे. तर चला आता पालखी पूर्ण पाण्यामध्ये फिरणार आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला पाण्यातली सर्व जत्रा दिसणारच आहे. आणि हीच पालखी दुसऱ्या दिवस फिरून झाल्यानंतर दुसऱ्या दिवस पालखी पदयात्रा आग्रा ते कार्लागड पदयात्रा सोहळा असतो, दुसरा दिवस असतो. आज गुढीपाडव्याचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी शिडहोड्यांच्या शर्यतींचा जंगी सामना असतो. स्पर्धकांचे देखील आगमन झालेले आहे. या साईडला बघू शकता कमलावती बोट दिसत आहे. इतर 2-3 बोटी आहेत. अशा जवळजवळ 7 ते 8 बोटी आहेत. सर्वांचे आगमन झालेलं आहे आणि थोड्याच वेळात आता शर्यतींना देखील सुरुवात होणार आहे. आता 12 वाजून गेलेले आहेत. 12 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत. हे बघा आई पालखीमध्ये विराजमान होऊन बोटीमध्ये बसलेली आहे. चला आई माऊलीचा उदो उदो. आणि मंडळी आपल्याला न्यायला आपला मित्र रोहन पाटील येणार आहे. रोहन पाटीलने खास बोट काढलेली आहे. तर चला आपण रोहन पाटीलची थोडी वाट बघतोय. आता थोड्याच वेळात शर्यतींना पण सुरुवात होणार आहे. 12:30 वाजायला टाईम आहे. आणि आता थोड्याच वेळातला स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यातला जे स्पर्धक आहेत ते 8 होडे आहेत. 8 स्पर्धक आहेत. तर चला थोड्याच वेळात बार वगैरे वाजणार आणि स्पर्धेला सुरुवात होणार आहे. चला पाण्यातला जल्लोष बघण्यासाठी पब्लिकची क्राऊड बघा. जो तो आपापल्या होड्या घेऊन आलेले आहेत शर्यती बघण्यासाठी. कुंडलिका खाडीतील जल्लोष होड्यांच्या शिरांच्या होड्यांच्या शर्यती तुम्ही बघणार आहात. चला तर मंडळी आता वाजलेले आहेत 12:30 वाजलेले आहेत आणि यामध्ये 8 स्पर्धक आहेत. 8 शिडाच्या होड्याच्या स्पर्धक आहेत. तर थोड्याच वेळात शर्यतीला देखील सुरुवात होणार आहेत. सर्वप्रथम बार वाजवला जाईल. त्याच्यानंतर मग स्पर्धेला सुरुवात होईल. तर शिडा अंतरून घ्यायच्या सर्वांनी. आता सर्वप्रथम शिडा अंतरण्यासाठी अजून 5 मिनिटं लागतील. त्याच्यानंतर एक बार वाजवला जाईल आणि मग त्याच्यानंतर स्पर्धेला सुरुवात होणार आहे. चला या साईडला होड्या गजून सजून सजलेल्या आहेत आणि बघू शकता सर्वांनी फुली ड्रेसिंग केलेले आहे. फुल एन्जॉय, फुल प्राऊड. तर मंडळी फायनली शर्यतीचा पण टाइम झालेला आहे. 12:30 वाजून गेलेले आहेत आणि यातला जे स्पर्धक आहेत ते 8 स्पर्धक आहेत. तर थोड्याच वेळात आता शर्यतींना पण सुरुवात होणार आहे. या साईडला सर्वप्रथम बार वाजवला जातो. त्याच्यानंतर शर्यतींना सुरुवात होणार आहे. चला कुंडलिका खाडीतील गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आग्राव गावातील शर्यतींचा जल्लोष बघणार पण. तर बार पण आता थोड्याच वेळात वाजणार आहे. चला एकविरा माते की जय म्हणून आता बार वाजलेला आहे. चला या साईडला शिरं पण हाताळलेले आहेत. तर कुंडलिका खाडीतील शीड होड्यांचा जल्लोष बघणार आहोत आपण. आणि आता जे स्पर्धक आहे ते 8 स्पर्धक आहे आणि स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. चला आई माऊलीचा उदो उदो म्हणत आता स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. या साईडला दिसतं वसुंधरा होडी आहे, कमलावती होडी आहे, हिरावती आहे. 8 प्रकारच्या 8 होड्या आहेत आणि शर्यतीला जंगी सुरुवात झालेली आहे. चला हा जंगी सामना शिराच्या होड्या स्पर्धा बघण्यासाठी आजूबाजूच्या गावातील सर्व मंडळी आपल्या आपल्या होड्या काढून या शर्यती बघण्यासाठी जल्लोष करत असतात.
पण पाटील या जे बोट आलेले आहे. चला आपल्याला खास इन्व्हाइट केलेलं त्यांनी आणि सोबत घेऊन आलाय मिकी माऊस. आई एकविरा बोटीमध्ये जाऊ आणि त्या होड्यांच्या कुंडलिका खाडीतील शिरांच्या होड्याच्या शर्यती आपण यामध्ये दाखवणार आहोत. हे हायकर हा तर मंडळी आहे बघा मिकी माऊस आलाय खास आणि फुल जल्लोष दाखवणार आहे. यामध्ये आत्ताच शर्यतीला सुरुवात झालेली आहे आणि होड्या पण सुटलेल्या आहे. यामध्ये मिकी माऊस आला आई एकविरा बोटीमध्ये आलेले आहे. तर शिरांच्या होड्याच्या शर्यती कुंडलिका खाडीतील शिरांच्या होड्याच्या शर्यती जंगी सामना यामध्ये दिसणार आहेत. चला आणि मिकी माऊस फुल एक्साइटिंग झालाय हा डान्स करताना. हे इथे आई माऊलीचा मंडळी या बोटीतला माणसं बघा किती आहेत. हा पाण्यातली जल्लोष बघण्यासाठी मुंबई पुणे इतर ठिकाणाहून लोक येत असतात. योगे खतरनाक मिकी माऊस कसलो नसते. आय्या कडक या साईडला फुल ओढ्याला कोली लुक केलाय सर्वांची. कुंडलिका खाडीतील जल्लोष बघू शकता तुम्ही. आणि या साईडला हे बघा शर्यतीच्या होड्या दिसतात. चला हे बघण्यासाठी लाखोंची गर्दी आहे. लाखो जो आपापल्या होड्या काढूनची शर्यती बघण्यासाठी आलेला आहे. कुंडलिका खाडीतील जल्लोष बघू शकता तुम्ही. प्रत्येकाने आपापल्या होडी काढलेले आहेत. डीजे बँजोच्या तालावर आता शर्यतीला सुरुवात झालेली आहे. आई माऊलीचा उदो म्हणत आता सुरुवात झालेली आहे. एक नंबरला बोट दिसतंय. पुढे गेले आपण थोडा पाठी आहोत. आपले कोली बांधव फुल एन्जॉय करताना या साईडला पण आई एकविरा बोट दिसते आणि फुल एन्जॉय करताना. आणि हे बघ बाऊला पिसालला ओम भट सोहा. आणि हा पाण्यातला जल्लोष बघण्यासाठी पब्लिकची क्राऊड बघा किती आहे. फुल गर्दी फुल क्राऊड. होड्या सगळ्या भरलेल्या आहेत फुल. या साईडला शर्यतीला सुरुवात झालेली आहे आणि ती शर्यती बघण्यासाठी पब्लिकचा लाखो पब्लिकांची गर्दी आहे. फुल क्राऊड फुल गर्दी आहे. या साईडला गेले एक नंबरची होड्या कुठले आहे ते आपण बघणार आहोत. हा आणि 2 नंबर आहे हिरकणी, 3 नंबरला महालक्ष्मी आणि 4 नंबरला कमलावती, 5 नंबरला आहे लक्ष्मी बोट, 6 नंबरला आहे जयवंती, 7 आणि 8 नंबरसाठी लढा देताना वसुंधरा आणि पद्मावती. थोडा वारा कमी आहे पण आता वाढू शकतं. कधी पण काय पण होऊ शकते. चला आणि या साईडला महेश्वरी बोटीचे पण आगमन झालेले आहे. आणि ही पाण्यातली यात्रा बघण्यासाठी बघा लाखोंची गर्दी आहे. समुद्र पूर्ण पाण्याने भरलेला आहे. डीजे ताशा ढोल ताशाच्या गजरातला तर सर्व जल्लोष बघण्यासाठी जमलेले आहेत. आणि समोर दिसत ही महेश्वरी बोट दिसते. या साईडला दोघांची चुरस. ए नाचो ए ए ए ए चालव. दोघाजण पिसरले भाऊला. ए देवाई डांगा दादा देव. चाला वाव आलेलं. आणि ही मला वाटते ही परमेश्वरी बोट दिसत आहे. परमेश्वरी बोट कोरल्याची परमेश्वरी. आणि वारा लागलेला आहे. आणि या साईडला दिसत आहे कोरल्याची कमलावती. त्याच्या पुढे आहे हिरकणी महालक्ष्मी. आणि सर्वात फर्स्टला गेली आता कुठली बोट फर्स्टला गेली ती बघा. या साईडला दिसते पहिली बोट कमलावती बोट दिसते. आणि यांच्यामध्ये टफ फाईट चालू आहे. 1 नंबरला ती बोट गेलेली आहे त्या साईडला आणि भरपूर अंतर आहे. 2 नंबरला आहे ती महालक्ष्मी प्रसन्न बोट, 3 नंबरला हिरकणी आणि 4 नंबरला आहे ती कमलावती बोट.
5 नंबरला आहे लक्ष्मी बोट, 6 नंबरला आहे परमेश्वरी, 7 आणि 8 नंबरसाठी वसुंधरा आणि जयवंती लढा देताना. चला आणि या साईडला बघा तात्या विंचू सगळे वेगवेगळे गेटअप केलेले. आता कोण आहे ते का माहित नाही, पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. ही दिसाई ना आणि मजा बघण्यासाठी होड्यांचा जल्लोष. हे बघा यांची चुरस झाली, चुरस यांची चुरस जमली. तर मंडळी हे बघा 1 नंबर साठी लढा देताना आता जो हा वलसा घेणार, हा नेमा बोलतो त्याला, तो एक प्रकारचा झेंडा टाकलाय नेमा बोलतो, आणि त्याला आता पार केलेलं आहे 1 नंबर साठी लढा देताना. हा या बोटीने, या शिडाच्या होडीने 1 नंबर साठी आपला खाता खोललेला आहे. आता बघूया वाऱ्याच्या वेगाने कधी पण काय होऊ शकते. आणि मला वाटते कुठली बोट आहे, हिरावती, हा हिरावती बोटीने, हा हिरावती बोटीने वलन घेतलेलं आहे 1 नंबर साठी. आता जसा वारा लागल तशी ती बोट पुढे पुढे जाणार. हिरावती बोटीने 1 नंबर साठी वलन घेतलेलं आहे. 2 नंबर साठी आता लढा देताना महालक्ष्मी प्रसन्न बोट दिसते, तिने पण आता वलन घेतलेलं आहे. MD महालक्ष्मी बोट दिसते 2 नंबर साठी. आणि हा जल्लोष पाहण्यासाठी गावातून इतर ठिकाणावरून जल्लोष पाहायला भेटतो तुम्हाला. ज्याने त्यांनी आपापल्या होड्या काढलेल्या आहेत. 2 नंबर साठी पण वलन घेतलेलं आहे. 1 नंबर आणि 3 नंबर साठी कोण आहे, हा 3 नंबरची ही 2 नंबर आहे. आणि या साईडला दिसत 3 नंबर दिसतंय. आणि 3 नंबर साठी वलन घेताना हा हे बघा असा शीर बदलायला लागते. मालचण बोलतो त्याला, मालचण. हा हिरकणी बोट दिसतो, हिरकणी बोट. या साईडला जल्लोष. आणि या साईडला 4 नंबरला परमेश्वरी दिसतोय, 5 नंबरला बघा. हे सर्व 4ही बोटी एका रेषेतच आहेत. स्पर्धा म्हटले की हार जीत होणारच. तर चला वाऱ्याच्या दिशेने त्या होड्या जाणार, कधी पण काही पण होऊ शकते. कुंडलिका खाडीतील गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवस शीड होड्यांचा जंगी सामना असतो कुंडलिका खाडीतील. आणि हे पाहण्यासाठी असंख्य चाहत्यांची गर्दी असते. लांब लांबून लोक खास ही शर्यती, शिडांच्या होड्याची शर्यती बघण्यासाठी येत असतात. आणि 4ही होड्या एकदम सरळ रेषेतला आलेल्या आहेत. यांच्यामध्ये 4ही होड्यांच्या मध्ये टफ फाईट होणार आहे. परमेश्वरी, कमलावती, आणखी 2 होड्या लक्ष्मी, यांच्यामध्ये चुरस झालेले, चुरस एकदम वलसा घेण्यासाठी सर्व प्रयत्न करत असताना बघूया कधी पण काय पण होऊ शकते. या साईडला चुरस पाहायला भेटा, एकामेकांमध्ये ते टक्कर झालेले थोडी, त्यामुळे त्या चालली इथे का डान्स करताना फायनली घोडे तुटलेले आहेत.
बोटीने माचण मारलाय हे बघा, पहिलाच माचण घेतलाय. प्रत्येकाचा हा अनुभव वेगवेगळा असतो आणि फक्त शीड आणि वारा याच्यावरती होडी पुढे जाते. बघा स्पीड बघा, होडीचा स्पीड बघा. महालक्ष्मी बोट दिसते, कुंडलिका खाडीतील पाण्यातला जल्लोष बघू शकता तुम्ही. आणि बाकी पण होड्या समोरील स्क्रीन दिसत असेल तुम्हाला. चला आणि या साईडला दिसतंय मुंबईचा कोली. ए मुंबईचा कोली ए दादूस, मुंबईचा कोली दादूस दिसतंय एन्जॉय करताना. तो पण आलाय, आवर्जून आलाय. साई गणेश बोटीमध्ये आलाय मस्तपैकी शर्यती बघण्यासाठी. आणि या साईडला बघा पप्पी घेतात त्याची. या साईडला बघा मिकी माऊस मॅच खेळतय. डान्स बघा, डान्स एक नंबर. हा बॉलिंग पण टाकतय, अरे सिक्सर पण मारतय. अरे भारी भारी. चुरस देता ना, जे बाजूचे घोडे येतात आणि चुरस देतात. फुल एन्जॉय. तर मंडळी बघू शकता तुम्ही मालचण कशा प्रकारे मारला जातो. हे बघा कमलावती बोट दिसतंय त्या साईडला आणि मालचण मारला जाते. माचण तुम्ही काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा. या साईडला भरपूर जल्लोष सुरू आहे. कुंडलिका खाडीतील शीड होड्यांच्या स्पर्धा 2026. तर मंडळी या साईडला चिकन आणि कलेजे पेटा. चला खाऊन घेऊया. आता शर्यती सुरुवात झालेली आहे पण आता टाइम लागेल थोडा, तोपर्यंत पेट पूजा करूया. त्याच्यासोबत आहे पाव. आणि या साईडला दिसतंय महेश्वरी बोट दिसतंय. हा आणि त्या बोटीमध्ये माणसं बघा किती आहेत. फूट जल्लोष वाजत गाजत निघाले महेश्वरी बोट शर्यती बघण्यासाठी. आणि या साईडला आहे कोरलाई गावची कमलावती. आता माचण कसा घेतात ते पण यामध्ये आपण बघणार आहोत. चला फक्त सीड आणि वाड्याच्या साह्याने बघा कशी बोट पुढे पुढे जाते. आता थोड्याच वेळात मार्चन घेईल ते पण यामध्ये कव्हर करून दाखवणार आहे. चला प्रत्येकाचा हा अनुभव वेगवेगळा असतो. लाखो गर्दी आहे. हे पाण्यातला जल्लोष पाहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणून पर्यटन असतील, वेगवेगळ्या ठिकाणून लोक आलेले आहेत. या साईडला कमलावतीने मार्चन घेतलेलं आहे. अशा प्रकारे मार्चन घेतला जातो आणि वाड्याच्या दिशेने फक्त शीड आणि वारा. आणि याला मेन लागतं ती प्रॅक्टिस. कमलावतीला हात कर हात कर हात कर.
डोरीमॉन पण पिसारलो, मिकी माऊस पण पिसारलो. चालाव बोलते, चालाव. वाजव वाजव. हे वरतीचा पोहोचता नाही त्याला. यो पण पिसालो, याचा डान्स आहे का? याच्या पण अंगात देवायलो. योगे 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 योगे. त्यांची चुरत चुरत दोघांना पिसाले एकामेकाला मिठी मारताना. वाघ पाण्यातले क्षेत्र बघण्यासाठी. चालला चुरत चालेल चुरत. हे काय करतात? आता आलोय आपण रेवदंडा पुलाजवळ आलोय. हा, त्या साईडला बोटीने मार्शल मारलेलं आहे आणि या साईडला 2 नंबर साठी. हा, हे बघा या साईडला ते तिने मार्शल मारलेलं आहे या बोटीने. आणि ही स्पर्धा पाहण्यासाठी असंख्य लाखो कोली बांधव, कोली आगरी बांधव आपले इतर सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. ही पाण्यातला जल्लोष बघण्यासाठी, कुंडलिका खाडीतील शीड होड्यांच्या शर्यती बघण्यासाठी लाखो भाविकांची, लाखो एकविरा भक्तांची, कोली लोकांची, आगरी लोकांची सगळ्यांची यामध्ये उपस्थित आहे. जो तो आपापल्या बोटी काढल्यात आणि बघू शकता एकेका बोटीमध्ये, होडीमध्ये असेल, घटक असेल, सगळं पॅक आहे. या पाण्यातला जल्लोष बघण्याचा आनंद हा वेगळाच असतो. तर कुंडलिका खाडीतील शीड होड्यांच्या शर्यती 2026 बघता तुम्ही. आणि आतील रोहित पाटील यांनी खास बोट काढली आपल्याला हे आणण्यासाठी. हे बघा टेडी पण झालेत. हाय करा. हा, खास यांचे विशेष आभार. आई एकविरा बोटेमध्ये आपण आलेलो आणि पाण्यासाठी बघा लाखोच्या संख्येने माणसं आलेले आहेत. खास सुट्टी काढून देखील आलेले आहेत. हे बघा या बोटीतला पण किती माणसं आहेत. या साईडला बघा, हे बघा साईडला 1 नंबर 2 नंबर 3 नंबरचे होड्या गेलेत. अचानक आपली जी आपल्या सोबत बोट होती ती झाली पलटी. त्यामुळे प्रॉब्लेम झाला. ते उपसतो पाणी उपसतो आपला टाइम झाला. चला आता 1 नंबर 2 नंबर कोणाचा दिसेल नाही दिसेल बघूया पुढे. चला तर मंडळी फायनली शर्यती झालेल्या आहेत. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आपल्याला काय बघता आलं नाही. मध्ये प्रॉब्लेम झाला. आपली जी छोटी नारायणी बोट होती ती पाण्यामध्ये बुडाली. त्यामुळे आपल्याला तिथे जायला भेटलं नाही. हत्ती गेला आणि शेपूटराला असं आपलं झाला. तर चला छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा, शर्यतीचा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवस
कुंडलिका खाडीत सीड होड्यांच्या जंगी सामना असतो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आई माऊलीचा उदो तर नक्की टाका. आता उद्या शर्यती झाल्या, आता उद्या पालखी निघणार आहे अग्राव ते एकविरेसाठी आणि पहिला माना चौल अग्राव गावाचा असतो चैताचा. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय एकविरा, जय मल्हार.